पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे। सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा फिरतीये। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या यात्रेचं नेतृत्व करतायत। ही यात्रा अहमदनगरमध्ये गेली, मात्र कर्जत जामखेड या मतदारसंघात यात्रा फिरकलीही नाही। त्यामुळे रोहित पवार आजोबा शरद पवारांना घेऊनच मतदारसंघात आले आणि याच सभेत शरद पवारांनी काही मोठे संकेतही दिले। नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात आजोबा नातवासाठी मंचावर आले। म्हणजेच शरद पवारांनी त्यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी जंगी सभा घेतली। शरद पवारांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून अख्खा एक दिवस कर्जत जामखेडसाठी काढत विविध विकास कामांची उद्घाटन केली। एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर रोहित पवारांना मंत्रिपद देण्याचे संकेतही दिले। रोहितची पहिली खासियत ही तुझी सेवा करण्याचं आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची सेवा ही करण्याच्या संबंधीचं कर्तृत्व, ज्याच्यामध्ये त्याला वर्ष 6 महिन्याच्यासाठी पद आहे का नाही त्याची फिकीर कधी असता कामा नये, त्याची चिंता कधी तुम्ही करता कामा नये। कर्जत जामखेडमध्ये पवारांची सभा एवढाच या सभेचा अर्थ नव्हे, तर सध्या पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे। ही यात्रा नगर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी गेली, मात्र कर्जत जामखेडचा पत्ता काही या शिवस्वराज्य यात्रेला सापडला नाही। त्यामुळेच रोहित पवारांनी राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनाच मतदारसंघात आणलं आणि आजोबा आपल्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं। शरद पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत देताच नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर्सही लागले। दुसरीकडे मवियातल्या इतर नेत्यांनीही रोहित पवारांच्या मंत्रिपदाच्या वर्णीवर सकारात्मक प्रतिसाद दिलाय। मग काय महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्हाला खात्री वाटते की होय आमचं सरकार येईल आणि सरकार आल्यावर जर त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवारांसारखा एक उमदा माणूस असेल तर बिघडलं कुठं। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असं कोल्ड वॉर सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही जयंत पाटील आणि रोहित पवारांची तोंड वेगवेगळ्या दिशेला होती। संघटनांच्या नियुक्त्यांमध्येही रोहित पवारांनी सुचवलेल्या नावांचा विचार जयंत पाटलांनी केला नसल्याची चर्चा आहे। रोहित पवारांनी नाव न घेता बऱ्याच वेळा जयंत पाटलांवर टीका केली होती। लोकसभा निवडणुकीत पवार गटाच्या यशानंतर दोघांमध्ये श्रेयवादाचीही लढाई रंगली। जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे सेनापती म्हणून जयंत पाटलांचे बॅनर्स लावले, तर रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेमुळे राष्ट्रवादी पवार गटाला विजय मिळाल्याचा प्रचार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला। रोहित पवारांनी जयंत पाटलांचं नाव न घेता ट्विटरवरून आरोप सुरू केले। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले। राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमधला बेबनाव समोर आला होता। राष्ट्रवादीतल्या मोठ्या निर्णयांचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांना असल्याचं पवार बऱ्याच वेळा सांगतात। त्याचवेळी शरद पवारांनी स्वतःच कर्जत जामखेडमध्ये जाऊन रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार आणि जयंत पाटलांमधली धुसफूस आणखी वाढेल अशी चिन्ह आहेत। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।